मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर ग्रूमिंग म्हणजे काय? बरेचदा आपण ग्रूमिंगचा एक वेगळाच अर्थ घेतो, आपल्याला समजतच नाही की ग्रूमिंग म्हणजे नेमकं काय। बरेच जण काय करतात की फॅशन आणि स्टाईल यासोबत ग्रूमिंगचं कंपेअर करतात, बट ते चुकीचं आहे। बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण खूप महागडे कपडे घेतले किंवा आपण जर कपड्यांमध्ये खूप सारा पैसा खर्च केला तरच आपण ग्रूमिंग कडे लक्ष देऊ शकतो, बट असं अजिबात नाही। आपण आपली छान अशी बॉडी केअर करून आणि छान अशी स्किन केअर करून ग्रूमिंग कडे लक्ष देऊ शकतो। आपल्याला स्वतःसोबत खुश राहणं, स्वतःबद्दल पॉझिटिव्ह राहणं हे कुणाला नाही आवडत। त्यावेळी आपण आपल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतो ना, तेव्हा आपल्याला स्वतःलाच एक छान असं वाटायला लागतं आणि म्हणूनच ग्रूमिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे। आज मी तुम्हाला अशा प्रकारे काही ग्रूमिंग टिप्स सांगणार आहे। व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। नंबर 1 आहे हेअर केअर। तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेता का? आपण आपल्या केसांची काळजी ही कशी करायची? बघा, हे ऑलमोस्ट सगळ्याच मुलींसोबत होते की त्या काय करतात, कुठे जायचं असतात आणि त्या पटापट त्यांचं आवरतात। वेळ येते ती केसांची, तेव्हा त्यांचा तिथं गोंधळ उडतो। त्यांना असं वाटतं की आपण कुठली हेअरस्टाईल करावी, आपल्याला कुठली हेअरस्टाईल ही सूट होईल हेच त्यांना समजत नाही। तर त्यासाठी काय करायला हवं की आपण एक छान असा प्रॉपर हेअर कट हा करायला हवा। बऱ्याचदा आपण केस कापत नाही, ते केस जरीही खराब झाले तरीही आपण कापत नाही। तुम्ही एक छान असा हेअर कट करा, जेणेकरून तुम्हाला कुठे जायचं असलं तर तुम्ही इन्स्टंट रेडी होऊ शकता। बरोबर, तुमचे केस हा हेअर कट सुंदर असल्यामुळे तुम्हाला ते छान असे हँडलही करता येतील आणि तुम्ही तुमच्या केसांना मेंटेन ही ठेवू शकाल। नंतर येते केसांची काळजी। तर तुम्ही केसांची काळजी कशी घेऊ शकता? तर तुम्ही हेअर वॉश करण्यासाठी एक छान असा माइल्ड शॅम्पू वापरा की जो शॅम्पू पॅराबेन आणि सल्फेट फ्री असेल। त्याचबरोबर तुम्ही हेअर वॉश करण्याच्या 2 ते 3 तास आधी तुमच्या केसांना छान असं हेअर ऑइलिंग करा। त्याने काय होईल की तुमचे केस छान असे नरिश होतील। त्याचसोबत जेव्हा तुमचा हेअर वॉश हा करून होईल तेव्हा ते केस तुम्ही जास्त असे झटकू नका किंवा त्यावरती जास्त हीट ही देऊ नका, त्याने तुमचे केस हे ड्राय आणि फ्रीझी होतील। त्यामुळे तुम्ही छान अशा टॉवेलने केस तुमचे ड्राय करू शकता। प्रकारे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन तुमच्या केसांची काळजी घेतली तर तुमचे केस हे खूपच सुंदर दिसतील। नंबर 2 आहे स्किन केअर। आता स्किन केअर मध्ये काय वापरायचं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। स्किन केअर मध्ये फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात। आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करा, छान असा तुमचा फेस वॉश हा एका क्लिन्झरने किंवा फेस वॉशने क्लीन करायचा आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला छान असं मॉइश्चरायझर लावू शकता। त्याचबरोबर त्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही। सनस्क्रीन हे तुम्ही लावायलाच हवं। सनस्क्रीनने काय होतं की आपण कुठे बाहेर गेलो किंवा घरातही असलो तरीही तुम्ही सनस्क्रीन हे वापरा। सनस्क्रीनने काय होतं की आपल्या स्किनला UV रेज पासून प्रोटेक्शन मिळतं आणि त्यामुळे आपली स्किन ही टॅन ही होत नाही आणि हायपर पिगमेंटेशन सारखे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागत नाही। त्यामुळे तुम्ही सनस्क्रीन हे नक्की वापरा। त्याचबरोबर तुमच्या स्किन टाईप नुसार तुम्ही प्रोडक्ट हे वापरायला हवेत। आजकाल मार्केटमध्ये ऑल स्किन टाईप साठी प्रोडक्ट हे अवेलेबल झाले आहेत, तर तेही प्रोडक्ट तुम्ही स्किन साठी वापरू शकता। नंतर नंबर 3 आहे एक्सफोलिएट करणं। आठवड्यातनं एकदा किंवा 2दा तुम्ही तुमची स्किन ही एक्सफोलिएट करा। बघा, आपण काय करतो, बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर आपल्या स्किनवर धूळ बसते आणि आपल्या स्किनवर धूळ बसल्यामुळे आपल्या स्किनचे पोर्स हे क्लॉग होतात आणि पोर्स क्लॉग झाल्यामुळे काय होतं की आपल्याला पिंपल्स किंवा बरेच सारे प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात। जर तुम्ही तुमची स्किन ही एक्सफोलिएट केली तर त्याने काय होतं की आपले क्लॉग झालेले पोर्स असतात ते छानपैकी क्लीन होतात आणि त्यानंतर आपण आपल्या फेसवर कुठलंही प्रोडक्ट हे अप्लाय केलं
तर ते आपल्या स्किन मध्ये छान पैकी पेनिट्रेट होतं आणि त्याचा रिझल्टही आपल्याला खूप चांगला मिळतो. त्यामुळे आपली स्किन हे एक्सफोलिएट करणं ही तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या फेसवर जर काही हेअर्स असतील, अप्पर लिप्स किंवा आयब्रो, ह्या वेळच्या वेळी क्लीन करत चला, म्हणजे ट्रिम करा. 20 दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा तुम्ही तुमच्या आयब्रो ह्या ट्रिम करायलाच हव्या. नेक्स्ट आहे, जर तुमच्या डोळ्याखाली जास्त डार्क सर्कल असतील तर त्यांना ट्रीट करण्यासाठी तुम्ही एखादी छान अशी होम रेमेडीज ट्राय करा. आता तुमच्याकडे होम रेमेडीसाठी जास्त वेळ नसेल तर तुम्ही छान अशी एक आय क्रीम ही यूज करू शकता. नंतर आहे नेल्स. तुमचे नेल हे व्यवस्थित क्लीन करा. जर तुम्ही मोठे नेल्स ठेवत असाल तर ते व्यवस्थित क्लीन करणं गरजेचं आहे. काय होतं की आपला एखादा नेल हा ब्रेक होतो आणि त्यानंतर आपण काय करतो की आपले बाकीचे नेल ही तसेच ठेवतो. तर तसं अजिबात करू नका. बाकीचे नेल ही शॉर्ट करा. आपण जेव्हा दुसऱ्यांशी बोलतो तेव्हा आपण सगळ्यात जास्त आपल्या हातांचा वापर करतो आणि त्यामुळे आपले हात आणि आपले नख हे नोटीस केले जातात. जर आपली नख ही अर्धवट तुटलेले असतील, अर्धवट नेलपेंटचे असतील तर ते अजिबात चांगलं वाटत नाही. त्यामुळे तुम्ही नख हे वेळच्या वेळी क्लीन ठेवा. नंतर आहे बॉडी ओडर. एक छानसा परफ्यूम यूज करा, डिओड्रंट वापरा. आता तो डिओड्रंट किंवा परफ्यूम हा लॉंग टर्म टिकण्यासाठी तुम्ही तो तुमच्या पॉइंटवर छानपैकी प्रेस करा. तर आहे कपडे. तुम्ही तुमच्या बॉडी टाईप नुसार कपडे हे सिलेक्ट करा. त्याचसोबत तुमचे कपडे हे स्वच्छ असायला हवे. तुम्ही ज्या ठिकाणी जात असाल तशा प्रकारचे कपडे किंवा तिथे जे सूट होतील तेच कपडे तुम्ही घालण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुम्ही ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असाल तेच कपडे तुम्ही वेअर करा. बऱ्याचदा आपण दुसऱ्याचं बघून किंवा एखादा ट्रेंड फॉलो करून ते कपडे वेअर करतो, बट त्यामध्ये आपण कम्फर्टेबल नसतो. त्यामुळे शक्यतो आपल्याला जे कपडे सूट होतील आणि आपण ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असू तेच कपडे आपण वेअर करायला हवेत. तर आहे मेकअप. मेकअप सुद्धा आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्याच ठिकाणी जसा मेकअप हा सूट होईल तसाच मेकअप हा करायला हवा. आपण आपल्या रोजच्या रुटीन मध्ये खूप जास्त मेकअप हा चेहऱ्याला अजिबात लावायचा नाही. काही मुली प्रत्येक ठिकाणी खूप जास्त मेकअप हा करून जातात. त्याचं कारण म्हणजे त्यांना आपल्या स्किन साठी एक इनसिक्युरिटी फील होते, त्यामुळे त्या मेकअप करून जातात. बट तुम्ही जर तुमच्या स्किनची व्यवस्थित काळजी घेतली, स्किनची व्यवस्थित केअर केली तर तुम्हाला खूप जास्त मेकअप करायची ही अजिबात गरज वाटणार नाही. तर फ्रेंड्स, या होत्या काही छोट्या छोट्या टिप्स. आय होप तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या असतील आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.